रील्स मध्ये भारतीय सर्वाधिक नेमकं काय पाहतात? नमस्कार, मी प्रियंका. आय लव्ह नगर न्यूज मध्ये आपलं स्वागत. आपल्या फोनमध्ये इंस्टाग्राम नाही असं आता तरी होऊ शकत नाही, कारण इंस्टाग्रामवरील रील्स हे भारतामध्ये मनोरंजन आणि माहितीचा एक प्रमुख स्रोत बनले आहेत. 2026 मध्ये भारतीय वापरकर्ते रील्सवर कोणत्या प्रकारचा कंटेंट हा सर्वाधिक पाहतात हे मेटाने केलेल्या एका नवीन अभ्यासामध्ये समोर आलं आहे. इप्सॉस या कंपनीने केलेल्या सर्वेक्षणामध्ये देशभरातील 23 शहरं आणि ग्रामीण भागातील 4,000हून अधिक लोकांचा या सर्वेक्षणात समावेश होता. या अहवालानुसार भारतात कोणत्या विषयाशी संबंधित कंटेंट हा लोकांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय आहे याची माहिती त्यांना मिळाली आहे. इप्सॉस ही फ्रान्समधील पॅरिस इथे मुख्यालय असलेली जगातील तिसरी सर्वात मोठी मार्केट रिसर्च आणि कन्सल्टिंग कंपनी आहे. ही कंपनी ग्राहकांचं वर्तन, जनमत आणि ब्रँड विश्लेषणावर डेटा आधारित संशोधन करते. त्यांनीच हा रिसर्च केला असून त्यामध्ये वेगवेगळे खुलासे समोर आले आहेत. मेटाने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार भारतात सगळ्यात लोकप्रिय रील्स कंटेंट हा फॅशन आणि ट्रेंड्स या श्रेणीमधला आहे. सौंदर्य, मेकअप हे सर्वाधिक लोकप्रिय आहे. सुमारे 52% युजर्स या दोन विषयांशी संबंधित रील्सना सगळ्यात जास्त प्रतिसाद देतात. त्या पाठोपाठ आहे लाईफस्टाईल आणि फिटनेस. या दोन कंटेंटला 42% प्रतिसाद मिळताना दिसतो. याशिवाय विनोदी व्हिडिओंना 39%, क्रीडा कंटेंटला 38% आणि प्रवासाशी संबंधित व्हिडिओंना 37% प्रतिसाद मिळाल्याचं अहवालात दिसून आलंय. इप्सॉसने केलेल्या या संशोधनामध्ये एक महत्त्वाचं निरीक्षण नोंदवण्यात आलंय की भारतीय युजर्स आता रील्स हे केवळ मनोरंजनासाठीच नव्हे तर फिटनेस, फॅशन आणि दैनंदिन जीवनाशी संबंधित माहितीसाठीही पाहताना दिसतात आणि त्यावर कमेंट करतात. तसेच हे रील्स फॉरवर्ड सुद्धा करतात. या सगळ्यावरून एक गोष्ट तर नक्की स्पष्ट होते की रील्सने लोकांच्या खरेदीच्या सवयींवर सुद्धा प्रभाव टाकलाय. 81% लोक नव्या वस्तूची माहिती रील्समधून मिळवतात. 66% लोक ब्रँडचा विचार करण्यापूर्वी रील पाहतात आणि अंतिम खरेदीमध्ये 47% रील्सचा प्रभाव हा दिसून येतो. हा प्रभाव जनरेशन झेड म्हणजे जेनजी युजर्समध्ये आणखीन जास्त पाहायला मिळतो. अहवालानुसार 84% जेनजी युजर्स मेटा प्लॅटफॉर्मद्वारे नवीन उत्पादनं आणि ब्रँड शोधतात. अगदी ग्रामीण भागातही 73% लोक नवीन ब्रँडसाठी यावर विश्वास ठेवतात. अहवालानुसार शहरी भारतातील दैनंदिन व्हिडिओ एंगेजमेंट 98% होती, तर ग्रामीण भारतात हा आकडा 94% होता. हा फरक खूपच कमी आहे. त्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागात हा आकडा सारखाच असल्याचं दिसून येतं. त्यामुळे शहरी भाग असो वा ग्रामीण, इंस्टाग्रामचा वापर तर सगळेच करतात आणि पाहणाऱ्यांची संख्या सुद्धा प्रचंड आहे. तुम्हाला या सर्वेक्षणाबद्दल नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि पाहत राहा आय लव्ह नगर न्यूज.